धन्यवाद, थँक्यू सो मच। स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि ग्रामस्थ मंडळ लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत। मेगा फायनलचा थरार या ठिकाणी पार पडलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषार खाडे आपण यायचं आहे, ज्यानं निश्चितच मेगा फायनलच्या मॅच मध्ये धावांचा पाऊस ज्यानं पाडला मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण या ठिकाणी वितरित करतोय। अर्थातच आपण पाहताय आदरणीय संतोष दादा भोईर यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी तथा भगवान दादा खंबाळकर यांच्या माध्यमातून एक मानाची सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करत आहोत। मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच वन अँड ओनली तुषार खाडे, जोरदार टाळ्या। धन्यवाद। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन लाहे गावावरती आणि लाहे गावच्या तरुणाईवरती विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व शहापूर तालुक्याच्या तरुणाईचा बुलंद आवाज एसएल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर सुनील भाई लकडे मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आदरणीय सुनील भाई लकडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे। मी आयोजन कमिटीच्या वतीनं आदरणीय भगवंतदादा खंबाळकर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुनील भाई लकडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। सुनील भाई लकडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत। मायेचे उद्गार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारे प्रेम लाहे गावाच्या वतीनं आदरणीय सुनील भाई लकडे यांना आपण देत आहोत। त्याचबरोबर मंचावरती आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याची संपूर्ण मदार आपल्या खांद्यावरती घेत असताना समाजाची सेवा करणारे व्यक्तिमत्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संपूर्ण समाजासाठी अहोरात्र धावणारे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी गटनेते शहापूर आदरणीय बंडूदादा नार्वेकर मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात। मी आदरणीय प्रशांत दादा भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बंडूदादा नार्वेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। मायेची प्रेमाची शाल, त्याचबरोबर शहापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय भास्कर दादा जाधव साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष आदरणीय भास्करजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मी आदरणीय प्रशांत दादा भोईर बंटी दादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। त्याचबरोबर मंचावरती या संपूर्ण परिसराचं युवा नेतृत्व, युवकांचा बुलंद आवाज, निश्चितच या चेहऱ्याकडे पहा आणि प्रेमात पडा। आदरणीय श्रेयसदादा वेखंडे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात। आदरणीय श्रेयसदादा वेखंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मी आदरणीय संडी भोईर अर्थातच या संपूर्ण आयोजन कमिटीचे आधारस्तंभ गोष्टीच्या दुनियेची राजा माणसं लाहे प्रीमियर लीग आणि लाहे ग्रामस्थांच्या वतीनं श्रेयसदादा वेखंडे यांचा हा शुभ सन्मान मायेची उद्गार शाल, प्रेमाचं पुष्प आणि संपूर्ण लाहे ग्रामस्थांचं प्रचंड प्रेम श्रेयसदादा वेखंडे साहेबांच्या वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार। मंचावरती कल्पेश कॉर्पोरेशनचे सर्वेसर्वा, कल्पेश कॉर्पोरेशन कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रशांत दादा भोईर, बंटी दादा भोईर मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान
करत आहोत। या संपूर्ण आयोजन कमिटीचा आधारस्तंभ, या संपूर्ण परिसराच्या तरुणांचा आधार, आपल्या सर्वांची आधारवड रविदादा फर्डे अर्थात भाऊ फर्डे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत। मंचावरती ग्रामपंचायत लाहेचे सदस्य आदरणीय सचिनदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जगदीशदादा भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सचिनदादा भोईर यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे। तरुण युवा पर्व लाहे गावाची निश्चितच सेवा करणारे हे व्यक्तिमत्व युवा सन्माननीय सचिनजी भोईर यांचा शुभ सन्मान। धन्यवाद। मंचावरती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं ग्रामपंचायत सदस्य लाहे सन्माननीय विश्वासदादा भडांगे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। आदरणीय विश्वासदादा भडांगे, विश्वासदादा भडांगे आपण आमचा आवाज ऐकत असाल तर या मंचावरती। विश्वासदादा भडांगे सदस्य ग्रामपंचायत लाहे, मंचावरती मी आमंत्रित करतोय वेदांत सागर भोईर। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं सागरदादा भोईर यांचे चिरंजीव आहेत वेदांत सागरदादा भोईर, आपण यायचं आहे। छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर देखील औरंगजेब सदस्याचे विद्यमान दमदार सदस्य सन्माननीय विश्वासदादा भडांगे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। लाहे गावचे विद्यमान सदस्य लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विश्वासदादा भडांगे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। ग्रामपंचायत सदस्य लाहे सन्माननीय दिलीपदादा वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय दिलीपदादा वाघ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत। डीजे आसिफ एसके सर्वे सर्व ज्यांच्या माध्यमातून ज्या चॅम्पियन पदाच्या ट्रॉफीज आपण पाहताय आदरणीय मयूरदादा घागस आणि युवराजदादा गिरा, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मयूरजी घागस आणि युवराजजी गिरा या दोनही मान्यवरांचा शुभ सन्मान ज्यांच्या माध्यमातून ज्या सुंदर सुंदर चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहताय ज्या आपल्याला सुपूर्द झाल्या मयूरदादा घागस आणि युवराजदादा गिरा। मंचावरती ग्रामपंचायत आसनगावचे विद्यमान सदस्य आदरणीय अजयदादा डोंगरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत।
अजयदादा डोंगरे यांचा शुभ सन्मान आपण करूयात। ग्रामपंचायत आसनगावचे विद्यमान युवा यंग आणि डॅशिंग सदस्य सन्माननीय अजयदादा डोंगरे यांचा शुभ सन्मान। डीजे आसिफ एसके मंचावरती युवा उद्योजक आदरणीय गोपालदादा खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहेत। गोपालदादा खंडागळे यांचा शुभ सन्मान आपण करूया। मंचावरती आदरणीय अरुण खंबाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। अरुण खंबाळकर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आपल्या माणसांकडनं आपल्या माणसांचा सन्मान ही भाग्याची गोष्ट असते। सन्माननीय अरुणजी खंबाळकर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। ओम साई केबल नेटवर्क सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्यासाठी आम्हाला इंटरनेटची सुविधा मिळाली। आदरणीय गुरुनाथजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत। ओम साई केबल नेटवर्क सर्वेसर्वा गुरुनाथदादा भोईर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या। आपला शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। गुरुनाथजी भोईर यांचे कोणी प्रतिनिधी असाल तर विनंती आहे आपण मंचावरती या। मंचावरती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खर्डी विभाग प्रमुख आदरणीय चंद्रकांतजी निचिते साहेब मंचावरती उपस्थित आहेत। आपण शुभ सन्मान करत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खर्डी विभाग प्रमुख चंद्रकांतजी निचिते साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। तर आता आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय, ऑफिशियलच्या दिशेला आपण वळतोय। सर्वप्रथम एक महत्त्वाचा सन्मान राहिला, आपल्या माणसाचा सन्मान देखील करणं तितकंच गरजेचं आहे। भगवान शेठ खंबाळकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। रवी फर्डे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ असे आपण भगवानजी खंबाळकर साहेबांचं शुभ सन्मान सुमात्र करायचं। सर्व टीम्स आपण थोडं पुढे यायचं, सर्व टीम्स थोडंसं पुढे यायचं। सर्व टीम्स थोडंसं पुढे यायचं। यानंतर आपण ऑफिशियलच्या सन्मानाकडे वळतो। थँक्यू सो मच। तर यानंतर आपण ऑफिशियलच्या दिशेला वळतो, त्यांच्या माध्यमातून समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार असेल। सोमनाथजी खाडे सरांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। सर्व टीम्स आपण स्टेज जवळ यायचे। सर्व टीम्स जास्त अवधी घेऊ नका, आपण लवकर प्राइज सेरेमनी सुरू करतोय। थोडंसं सहकार्य करायचं। अप्रतिम असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं। व्हॉइस ऑफ अल्याणी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने ज्या वेळेस मुरबाड शहापूर विभागामध्ये कुठली स्पर्धा असते त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंत असणारे सोमनाथजी खाडे सर त्यांचा आपण शुभ सन्मान करतो। यानंतर अंपायरांचा शुभ सन्मान करणार आहोत। विनंती करतोय सन्माननीय राकेश सरांना आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचं। प्रत्येक जण जो मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस जायचा 5 मिनिटांमध्ये लगेच येऊन बाहेर बसायचं। मात्र हे अंपायर सकाळपासून डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत परफेक्ट अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल असे आमचे राकेश सर त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय। यानंतर जर पाहायला गेलं तर नामदेव सरांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व असणारे आमच्या सर्वांचे लाडके नामदेव सरांचं शुभ सन्मान जो मात्र केला जातोय। सर्व टीम्स आपण थोडंसं पुढे यायचे। तर यानंतर अजून एका शुभ सन्मानाकडे वळणार आहोत।
आपण मनोज सरांचं देखील शुभ सन्मान करणार आहोत. विनंती करतोय मनोज सर, आपण देखील या आपलं शुभ सन्मान इथे स्वीकारायचं. तर आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल मतीनबाई शेख, आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचं. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मतीनबाई शेख यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपल्या हक्काचा माणूस, आणि जर पाहायला गेलं तर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान. यानंतर ॲज अ स्कोरर आपल्याला जे पाहायला मिळाले असे पवन, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. पवन लवकरात लवकर या. पवन आपण लवकरात लवकर यायचं. तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळालं, योगेश टेनिस क्रिकेट एका प्रतिनिधीने यायचं. योगेश टेनिस क्रिकेट एका प्रतिनिधीने यायचं. आपण पवनचा शुभ सन्मान करतोय. ॲज अ स्कोरर 8 दिवस ज्याचं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळालं. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून स्कोररला ओळखलं जातं. शुभ सन्मान केलं जातं. यानंतर योगेश टेनिस क्रिकेट एका प्रतिनिधीने लवकरात लवकर या. योगेश भोईर आपण लिहा. चला थोडंसं सहकार्य करा. विराज आपल्याला पाहायला मिळतील. एक आनंदाची गोष्ट, कालच 10,000 सबस्क्रायबर या वाहिनीचे कंप्लीट झालेले आहेत. पाहायला गेलं तर आपल्या हक्काची वाहिनी वाशाळा गावातून ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज 10,000 सबस्क्रायबर कालच्या दिवसामध्येच या वाहिनीने कंप्लीट केलेत. यानंतर आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, डीजे निलेश, ओमसाई साऊंड क्वालिटीचे सर्व डीजे निलेश यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. 8 दिवस ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला असे डीजे निलेश यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय. तर यानंतर आपण मंडप डेकोरेटर आपल्या एका प्रतिनिधीने लवकरात लवकर या. मंडप डेकोरेटर एका प्रतिनिधीने लवकरात लवकर यायचं. आपलं देखील शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. सर्व टीम्स थोडंसं पुढे यायचं. प्राईड सेरेमनी आता आपण सुरू करणार आहोत. मंडप डेकोरेटर एका प्रतिनिधी लवकरात लवकर यायचं. शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. हॅलो, या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एक चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम सावंत यांचा देखील आम्ही इथे, चव्हाण यांचा देखील इथे आम्ही सत्कार होईल. भावेश भोईर त्यांचा सत्कार करतील. DJ Asif SK K K K K K K तर अजून एका शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. एक विशेष असं सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. कुठली क्रीडा स्पर्धा भरवायची तर पहिला पाऊल हा इम्पॉर्टंट असतो. मोलाचं सहकार्य, आणि जर पाहायला गेला तर ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली असे दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस, अगदी फणसासारखे बाहेरून कठोर मात्र आतून अगदी गोड असणारे आमचे रवी फरडे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. ज्याप्रमाणे नारळ बाहेरून कठोर असतो मात्र आतून गोड असतो, असे आमचे रवी फरडे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सातत्याने पाहायला गेलं तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे रवी फरडे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय. कारण कुठलीच क्रीडा स्पर्धा भरवायची तर एक मोलाचा हक्काचा माणूस लागतो, आणि आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस म्हणजे रवी फरडे यांचा आपण शुभ सन्मान जो मात्र करतोय.
DJ Asif SK. पवन 1 मिनिट यायचं लवकर. तर कमिटीच्या सर्वच कोर कमिटीला रिक्वेस्ट आहे, सर्व प्लेयर्सना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं. एक शुभ सन्मान असं मात्र केला जातोय. एक शुभ सन्मान DJ Asif SK. क्षणचित्र ते देखील टिपले जाणार आहेत, कारण सध्याच्या जमान्यामध्ये सेल्फीचं युग आहे, फोटोहॉलिक असं युग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक विशेष असं सन्मान इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर यानंतर आपण प्राइज सेरेमनीकडे वळणार आहोत. चौथं पारितोषिक वितरण. सर्वात पहिले आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळणार आहोत. सर्व टीम्स थोडंसं पुढे यायचे. सर्व टीम्स थोडंसं पुढे या. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेस कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज एनी गेस कोण असेल? आवाज येत नाहीये. संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश क्रिकेट संघ बिरवाडी आणि ऋतिक पवार. या क्रीडा स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज चंद्रकांत दादा निश्चित साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते ऋतिक पवार याला आपण शूज द्यायचे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतरायचा, आगेचे निखारे टाकायचा आणि त्यानंतर समोरच्या संघावरती वर्चस्व कधी गाजवायचा हे त्यांना देखील कळायचं नाही. असा यंग टॅलेंटेड ऋतिक पवार आपल्याला पाहायला मिळेल. या क्रीडा स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज 13 विकेट ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाजाकडे वळणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजाकडे वळणार आहोत. एनी गेस कोण असेल? आवाज येत नाही. एनी गेस. या रेस मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होता प्रवीण ज्याच्या नावावरती 147 रन होते. मात्र त्याच्या पुढे जात असताना ज्या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आणि वंडर बॉय ऑफ खर्डी कसारा क्रिकेट म्हणून ज्याची ओळख आहे असा रन मशीन मुनाफ शेख या क्रीडा स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज पाहायला मिळेल. वंडर बॉय ऑफ खर्डी कसारा म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पॉकेट साइज डायनामाइट ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो समोरच्या संघाचा कर्णधार सचिनजी भोईर यांना विनंती करतो आपले शुभाशय आपण कूलर जो मात्र देणार आहोत मुनाफला. मुनाफ गरमी होत असेल खूप.
त्यामुळे आता कूलर लावून झोप, टेन्शन नाहीये, हरकत नाही. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाकडे वळणार आहोत. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाकडे वळणार आहोत. एकंदरीत 28 संघांचा समावेश. चतुर्थ आणि तृतीय क्रमांकाचे दोन्ही संघांना मी इन्व्हाइट करेल एका बाजूला. इंश स्पोर्ट शिरोळ आणि आईगाव देवील आहे. दोन्ही टीम्स फक्त आणि फक्त कॅप्टन येतील. वेदांची भोईर आणि विश्वासी बडांगे यांना विनंती करतोय आपण देखील पुढे असे मान्यवरांना विनंती असेल. शिरोळ टीम कॅप्टन आपण देखील या आणि लाहे टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे. तर मयूरजी गागस आणि युवराजजी गिरा आपण देखील पुढे यायचे. कॅश प्राइज आणि त्यासोबतच आपण ट्रॉफी जी मात्र देणार आहोत. युवराजजी गिरा आणि मयूरजी गागस यांना देखील विनंती करतोय. तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकाचं पारकरी एका बाजूला इंशा स्पोर्ट शिरोळ, दुसऱ्या बाजूला आईगाव देवील आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गावदेवी माते की. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल मध्ये थोड्याशा चुका झाला त्यामुळे मेगा फायनल मध्ये पोहोचू शकले नाहीत. मात्र सर्वांचे मन या संघाने जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर यानंतर आपण द्वितीय क्रमांकाच्या संघाकडे वळणार आहोत. मेगा फायनल मध्ये पोहोचले मात्र थोड्याशा चुका आणि त्यानंतर रनर अप वरती त्यांना इथे राहावं लागतंय. संघ आपल्याला पाहायला मिळतोय एकता कसारा टीम द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. विनंती असेल श्रेयसदा वेकंडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज जो मात्र श्रेयसदा वेकंडे यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. श्रेयसदा वेकंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देणार आहोत. मयूरजी गागस आणि युवराजजी गिरा यांना देखील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी अशी मात्र देणार आहोत. मान्यवर ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय एकता क्रिकेट संघ. एकता क्रिकेट संघ कसारा या स्पर्धेचा रनर अप संघ पाहायला मिळतोय. आपण फोटो सेशन करणार आहोत मात्र कॅप्टन इथे उपस्थित राहील. बाकी सर्व फोटो सेशन झाल्यावरती कॅप्टन इथे उपस्थित राहणार. थोडीशी बाईट आपण घेऊया. फोटो सेशन जो मात्र काढला जात आहे हे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन इथे थांबेल फक्त आणि फक्त कॅप्टन थांबणार आहे. एकाने थांबायचं कॅप्टननी. अरे लाजू नका रे. तर थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. तो व्हॉल्यूम कमी करा, थोडंसं व्हॉल्यूम कमी करायचं. सर जर पाहायला गेलं तर तुमचं जितकं वय आहे तुमचा जितका क्रिकेटचा अनुभव आहे तितका माझा वय देखील नाहीये. मात्र एक गोष्ट विचारेल काय म्हणाल. एकंदरीत 28 संघांचा समावेश होता त्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर 26 संघांचा गाशा गुंडाळला. मेगा फायनल मध्ये आले थोड्याशा चुका झाल्या मात्र एकंदरीत जो परफॉर्मन्स पाहायला मिळतो संपूर्ण संघाचा काय म्हणाल. नक्कीच परफॉर्मन्स चांगलाच होता. थोड्याशा चुका होत असतात आणि राहिलं नियोजनाच्या बाबतीत लाहे संघ हा अव्वलच आहे. गेल्या 2-3 वर्षापासून नियोजन खूप चांगलं होतंय आणि लाहे संघाच्या मागे जो आधारस्तंभ आहे त्याचंही नक्की मी कौतुक करेल की खूप मोठा आधारस्तंभ आपल्या मागे आहे आणि त्याला आपण बरोबर साजेशी अशी स्पर्धा घडून आणतात. हे आपलं नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे आणि मी सर्व संघाचं सुद्धा आभार मानेल आणि या स्पर्धेत झाले. खरंच सर्व संघांचं कौतुक करायचं वाटतं. आमचा हा खर्डी कसारा विभागामध्ये खूप चांगले खेळाडू घडतायत आणि यापुढे घडतच राहतील. कॉंग्रॅच्युलेशन सर. अगदी थोड्याशा शब्दांमध्ये सरांनी खूप काही सांगितलं. जर पाहायला गेलं तर सर अशा स्पर्धा खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात.
जर पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं टाळी एका हाताने वाजत नाही, त्यासाठी 2 हात लागतात. आयोजन करायचे म्हटलं तर त्यासाठी दानशूर दात्यांची देखील तितकीच महत्वाची भूमिका आणि हे सर्व दानशूर दाते पाहायला मिळतात. त्यामुळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे होते आपल्याला पाहायला मिळतील एकता कसारा टीमचे कॅप्टन, द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत असताना पाहायला मिळतात. यानंतर आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. माधवजी भेरे साहेबांना विनंती करतोय आपण देखील या. आपलं शुभ सन्मान इथे होणार आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. माधवजी भेरे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. सन्माननीय उद्योजक समाजसेवक शहापूर येथील आपल्याला पाहायला मिळतील माधवजी भेरे, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करतोय संपूर्ण आयोजन कमिटी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. काही जण म्हणतात बाईट घेणं गरजेचं आहे का, तर येस बाईट घेणं गरजेचं आहे. 8 दिवसांमध्ये जी मेहनत आपल्याला पाहायला मिळते त्या मेहनतीची पोच पावती याच बाईट मध्ये आपल्याला मिळत असते. तर सर्व पाहुण्यांनी असेच थांबायचे. आता आपण प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या संघाला इथे बोलवणार आहोत. 28 संघांचा समावेश होता. मी प्रश्न विचारला होता पहिल्या दिवसामध्ये, चॅम्पियन इज चॅम्पियन, हु विल बिंग द चॅम्पियन, आणि आता उत्तर मिळत आहे चॅम्पियन इज चॅम्पियन. श्री गणेश बिरवाडी संघ इज दी चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्यांनी सर्व स्क्वॉड यायचंय. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गावदेवी माते की जय श्रीराम. हा संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते चॅम्पियन ठरलेल्या संघाला आपण इथे जर पाहायला गेलं तर पारितोषिक देतोय. मुळजी कागज आणि युवराजजी गिरा यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी जी मात्र देणार आहोत. श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी यांच्या माध्यमातून देखील गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाईव्ह साखळी सोडत जी मात्र इन्स्टा लाईव्ह वरती होईल. सो ज्यांनी ज्यांनी पावती ज्यांना मिळाली आहे त्यांनी नक्कीच लाईव्ह जी मात्र पाहिजे. तर आपल्याला पाहायला मिळेल चॅम्पियन संघ ठरलेला पाहायला मिळतो श्री गणेश बिरवाडी. एका कॅप्टननी थांबायचे, मात्र सर्वांनी फोटो सेशन करायला जा, मात्र कॅप्टननी इथेच थांबायचं. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी लवकर या क्रीडा स्पर्धेला नक्की या असं मी म्हणेल. मात्र त्याआधी आपण बाईट जे मात्र घेणार आहोत. कॅप्टननी थांबायचे, मात्र सर्व प्लेयर्सना विनंती आपण स्टेजच्या खाली उतरा. कॅप्टननी थांबायचं. सुदाम सर तुम्ही थांबायचे. कॅप्टन ऍज तुम्ही आम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 28 संघांचा समावेश होता. कुठेतरी स्वप्न पाहिलं होतं आणि मी नक्की उल्लेख करेल ज्या वेळेस सुपर 8 मध्ये तुमचा संघ आपल्याला पाहायला मिळायचा दहीगाव संघच तुम्हाला नेहमी हरवत होता 4 किंबहुना 5 वेळ. तर ती बेडी इथे खोलण्यात आली आणि आज जर पाहिलं तर तुम्ही चॅम्पियन पाहायला मिळतात. खूप खूप धन्यवाद. आज चतुर्थी होती, आमच्या सर्व मुलांना उपवास होता आणि खूप त्यांनी मेहनत केली. आणि बोलायचं म्हटलं तर खरोखर आम्ही 3 ते 4 वेळा आम्ही क्वालिफायला निघताना हरलेलो आहे आणि आमची प्रतीक्षा संपलेली आणि आम्ही प्रथम पारितोषिक मारलेलं आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण संघाची बांधणी पाहायला मिळते. तुम्ही 3 ते 4 म्हणजे तुम्ही झाले, योगेश दादा झाले, त्यानंतर तुषार दादा झाले, हे टोटल एक्सपिरियन्स आहेत. मात्रची यंग पिढी आपल्याला पाहायला मिळते. यांच्या माध्यमातून गिरी आपल्याला पाहायला मिळाले. काय म्हणाल यंग पिढी? कारण एका चेंडू मध्ये 5 धावा पाहिजे असताना षटकार पाहायला मिळाला. सगळे नवे आहेत पण छावे आहेत. बोलायचं म्हटलं तर आम्ही 3 जण आमची टीम फुटल्यानंतर संघर्ष केला. 3 वर्ष आम्ही संघर्ष करून आज प्रथमच पहिला बक्षीस मारलेलं आहे. म्हटलं जातं ना संघर्ष के मार्ग पर जो चलता है सूर्य बनकर वही निकलता है आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. हे होते चॅम्पियन ठरणारे संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील सुदामजी बेरे. एकदा जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचं. पण आता आपण मॅन ऑफ द सिरीज साठी जर पाहायला गेलं तर
एकंदरीत 28 संघ, त्यामधील प्रत्येक प्लेयर म्हणजे 300च्या आसपास प्लेयर होते या क्रीडा स्पर्धेमध्ये. मात्र एक संघ आणि एक प्लेयर ज्या नावाने स्वतःच्या भोवती वलय निर्माण केली. आणि गेस कोण असेल मॅन ऑफ दी सिरीज चा मानकरी? आणि गेस आवाज येत नाहीये. अरे आवाजच येत नाही, जोरात बोला ना. तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय एकता कसारा नसून आयगाव देवी क्रिकेट संघ आहे. आणि रन मशीन ऑफलाईन टीम निलेश भोईर, नितेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. या क्रीडा स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. जर पाहायला गेलं तर सचिन भाई गोडविंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ही सिरीजची बाईक आपल्याला पुरस्कृत झाली. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण तिथे थांबायचे. सचिन भाई गोडविंदे तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय सचिन भाई गोडविंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नितेश भोईर आपण देखील बाईक वरती बसायचं. त्यानंतर आपण फोटो सेशन अशी मात्र करणार आहोत. फोटो सेशन जो मात्र काढण्यात येणार आहे. नितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण फोटो सेशन सर्वप्रथम करणार आहोत. नितेश भोईर, अजय खंबालकर, लक्ष्मण लई डेंजर, कधी म्हणत नाही हार, मारगल चौकर आणि षटकार. नितीन खंबालकर, संदेश भोईर, लक्ष्मण लई डेंजर, कधी म्हणत नाही हार, मारगल चौकर आणि षटकार. छाप यांची मैदानाला, छाप यांची मैदानाला, गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला, गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला, गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला, गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. आपण चर्चा करणार आहोत. थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. नितेश भोईर, नितेश दादा थोडी आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत. बाईकवर बसा, थोडीशी चर्चा होईल. नितेश भोईर म्हटलं तर बोलतो कमी, हसतो जास्त आणि लाजतो तर त्यापेक्षा जास्त. हरकत नाहीये. नितेश दादा एकंदरीत पाहायला गेलं तर स्वप्नातली आय थिंक पहिली बाईक असावी. येस, पहिली बाईक आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसापूर्वी मेहनत तुम्ही कष्ट केले होते. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये हक्काची 4 व्हीलर असावी. 4 दिवसांपूर्वी 4 व्हीलर आली आणि आता मॅन ऑफ द सिरीजची बाईक पाहायला मिळते. काय म्हणशील एकंदरीत, कसा अनुभव आहे? सर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, दुसरं काय नाही. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे हे तर मी म्हणेल इम्पॉर्टंट असे. मात्र त्यासोबतच जर पाहायला गेलं तर एकंदरीत आयोजन करत होता, दमछाक होत होती. 1 महिन्या आधीपासून पाहायला गेलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. विशेष करून रवी फरडे असतील, आमचे सँडी असतील, या सर्वांच्या माध्यमातून मेहनत पाहायला मिळत होती. काय म्हणशील एकंदरीत या क्रीडा स्पर्धेबद्दल? सर आयोजन कर नाहीये, खूप मेहनत आहे. लाजतोय मात्र मी तुला असं सोडणार नाहीये, असं सोडणार नाही. हरकत नाही, नंतर तुम्हाला काही बोल, मात्र आता मी तुला सोडणार नाही. अजून एक प्रश्न तुला नक्कीच विचारेल की एकंदरीत जर पाहायला गेलं तर हक्काचे सर्व माणसं पाहायला मिळतात. तुझ्या संघाने देखील स्ट्रगल केला आणि आज जर पाहिला तर वन ऑफ फायनेस्ट टीम इन दिस बेल्ट आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत टीमची बांधणी आणि टीम बद्दल काय म्हणशील? चॅम्पियन व्हायला पाहिजे होता,
बघू आता नेक्स्ट टाइम प्रयत्न करू अजून. बोलतो कमी आणि असतो जास्त, मात्र लाजतो देखील जास्त. हरकत नाही. या होता मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नितेश या क्रीडा स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळतोय. रविदादा थांबा. रविदादांनी बोललं पाहिजे की नाही? रविदादांनी बोललं पाहिजे का नाही? रविदादा इथे थांबा. नंतर तुम्ही मला काय बोला चालेल, मात्र मी आता सोडणार नाही. एकंदरीत दादा तुझ्या माध्यमातून खूप सारी मेहनत पाहायला मिळाली. तू थोडासा ओरडायचा देखील, मात्र त्या मागे देखील मेहनतीचा जर पाहायला गेलं तर आपुलकीची आग होती. काय म्हणशील एकंदरीत प्रत्येकाने कसं सहकार्य केलं? खूप सहकार्य केलं. खूप सर्वांचं धन्यवाद सांगतो. ज्याला ज्याला अपेक्षा केली पूर्णपणे मदत केली, मनापासून धन्यवाद. आणि मी देखील तुमचं धन्यवाद मानेल, मला तुम्ही संधी दिली. कारण गेलं तर लाहे म्हटलं तर कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रगण्य असतं. तर ही होती आयोजन कमिटी आणि रवी फळडे आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीने ही क्रीडा कंप्लीट होतीये हे मी जाहीर करतोय. बोला भोईर अजय